हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, मी सगळ्यात आधी त्या लोकांचा खूप खूप आभारी आहे जे लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात. तुमच्यामुळे आपलं चॅनल चालू आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ खरंच आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. आणि खरंच तुमचा खूप धन्यवाद की एवढा रिस्पॉन्स देत आहेत. प्रत्येकजण चॅनलला सबस्क्राईब करत आहे. ठीक आहे, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवत राहा चॅनलला. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता हा जो आजचा टॉपिक आहे दॅट इज व्हॉट अवर इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे ना, आपण ऑलरेडी एक डिफेक्टवरती बोललो आहे. आज आपण दुसरा आणि तिसरा जो डिफेक्ट आहे, ठीक आहे, त्या डिफेक्ट्सला आज कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर बाकीचा जो टॉपिक असेल आपण कव्हरअप करत जाऊ. ठीक आहे, तर आता हा जो इम्प्युरिटी डिफेक्ट आहे एक्झॅक्टली, ठीक आहे, तर हा इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे की ज्यावेळेस असा डिफेक्ट्स हा कधी येतो की ज्यावेळेस फॉरेजिन ॲटम्स आर प्रेझेंट इन द क्रिस्टल. ठीक आहे ना, म्हणजे क्रिस्टल लॅटिक्समध्ये एखादा बाहेरचा पाहुणा येऊन बसतो. म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे का, की घर आहे आपलं, घरामध्ये एक खुर्ची पडलेली आहे अशी. ठीक आहे, आणि ह्या खुर्चीमध्ये एक कोणीतरी नवीन पर्सन येतं आहे घरामध्ये. तुम्ही ह्या खुर्चीवर बसतात रोज. ठीक आहे, आणि तुम्ही बसताना खुर्चीवर रोज ही तुमची खुर्ची आहे, म्हणजे तुमची जागा आहे बसण्याची. पण ज्यावेळेस दुसरा पर्सन कोणी येतं तर त्यावेळेस तुम्ही आदराने रिस्पेक्टने त्या पर्सनला काय करतात, तुमची जागा देतात. म्हणजे जर हा पर्सन तुमच्या जागेवर येतो आहे आता, ठीक आहे, तर म्हणजे सपोज दॅट की हा दुसरा पर्सन आहे आणि असा फॉरेजिन पर्सन होस्टच्या जागेवर जाऊन बसतो. ठीक आहे, होस्टच्या जागेवर जाऊन बसतो, तर त्यावेळेस जे कुठलीही इम्प्युरिटी म्हणजे एक नवीन पर्सन येतो तो तुमची जागा घेतो, तर त्यावेळेस जो डिफेक्ट क्रिएट होतो दॅट इज डिफेक्ट नथिंग बट अन इम्प्युरिटी डिफेक्ट त्याला म्हटलं जातं. मग बघा, त्याने म्हटलं पण होतं की दिस डिफेक्ट अरायझेस व्हेन फॉरेजिन ॲटम. कोण? फॉरेजिन ॲटम म्हणजे पाहुणा एखादा. ठीक आहे, फॉरेजिन ॲटम आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिक्स. म्हणजे क्रिस्टल लॅटिक्समध्ये काय एक फॉरेजिन ॲटम प्रेझेंट आहे अँड बिकॉज ऑफ दिस त्याच्यामुळे जी इम्प्युरिटी, त्याच्यामुळे जो हा कॉपर जो प्युअर आहे, प्युअर कॉपरचा काय झाला, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ॲड झाली अँड बिकॉज ऑफ दॅट याच्यामध्ये काय आला, डिफेक्ट्स आले. ठीक आहे, दॅट इज व्हॉट इम्प्युरिटी डिफेक्ट्स. आता याचे दोन टाईप्स पडतात. याच्यामधला पहिला टाईप आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. कुठला आहे पहिला? सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स. मग फॉरेजिन ॲटममुळे जो इम्प्युरिटी क्रिएट होतो आहे तो इम्प्युरिटी डिफेक्ट्स आहे. ठीक आहे ना, मग याच्यामध्ये जे सबस्टिट्यूशन म्हणजे सबस्टिट्यूट करणं, एखाद्या गोष्टीला ॲड करणं. ठीक आहे, तर ॲड करताना बघा की अशाच डिफेक्ट्समध्ये पहिला जो टाईप आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्समधला, त्याच्यामध्ये तो म्हणतो द फॉरेजिन ॲटम आर फाउंड. ठीक आहे ना, आर फाउंड ॲट द लॅटिस साईड. कुठे सापडतो हा फॉरेजिन ॲटम? लॅटिस साईडला सापडतो इन प्लेस ऑफ होस्ट. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना, घरामध्ये जे कुठलेही, ठीक आहे, आपली जे गेस्ट आहेत, गेस्टला आपण जी जागा आहे, जो रोज आपण ज्या जागेवर बसतो त्या जागेवरती एक कुठला तरी पाहुणा येऊन आपल्या जागा जी घेतो तो कसला आहे, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स आहे. म्हणून हा म्हणतो दॅट इज द फॉरेजिन ॲटम आर फाउंड ॲट द लॅटिस साईड इन प्लेस ऑफ होस्ट. म्हणजे जो ऑलरेडी ज्याचं घर आहे त्या घरामध्ये कुठला तरी फॉरेजिन ॲटम येऊन बसतो, त्यामुळे जो डिफेक्ट क्रिएट होतो तो आहे इम्प्युरिटी डिफेक्ट्स, म्हणजे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स म्हटलं जातं. ठीक आहे, दॅट इज याच्यामध्ये जो रेग्युलर ॲटम आहे डिस्प्लेस होऊन जातो. काय म्हणतात? डिस्प्लेस. म्हणजे काय होतं, जसं सांगतो ना मी तुम्हाला काय करावं लागतं, तिथून उठावं लागतं. ठीक आहे, तसंच कारण तो पाहुणा येऊन तुमच्या जागेवर बसणार आहे. ठीक आहे, त्या जागेवर. म्हणून दॅट इज द रेग्युलर ॲटम आर डिस्प्लेस फ्रॉम द लॅटिस साईड बाय इम्प्युरिटी ऑफ ॲटम. तर यामुळे काय होतं, दॅट इज जो रेग्युलर ॲटम आहे तो त्याच्या जागेवरून डिस्प्लेस होतो. जसं आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली होती कॉपर प्लस झिंकमुळे. झिंक काय करतो, कॉपरला डिस्प्लेस करून देतो. दॅट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तसंच आहे. म्हणजे आता जर तुम्ही कॉपर ऑक्साईड ब्रास बघितला असेल, ठीक आहे ना, ब्रास. ठीक आहे, हा जो ब्रास आहे ॲक्च्युली कॉपर आणि झिंकचा एक बेसिक मिक्सचर तुम्हाला दिसेल. आता इथे बघा, हे जे कॉपरचा रंग आहे म्हणजे इनिशियली पहिले जेव्हा सुरुवात आपण बघितली त्यावेळेस बघा की इथे एक जो ॲटम होता तुमचा दॅट इज व्हॉट नथिंग बट आपला एक पूर्ण कॉपर आहे. जर पूर्ण कॉपर असेल, आता हा जर पूर्ण कॉपरचा एक स्ट्रक्चर आहे, कॉपरचं स्ट्रक्चर, तर ह्या कॉपरच्या स्ट्रक्चरमध्ये पहिले प्युअर कॉपर होता. ठीक आहे, पहिले काय होता, प्युअर कॉपर. म्हणजे याच्यामध्ये हे जे काळे डॉट्स दिसत आहेत ना, झिंक जो पहिले ॲड न होता.
मग काय झालं, काही वेळेनंतर जो झिंक आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये जेव्हा ब्रास तयार केलं गेलं, ब्रास ठीक आहे ना, ब्रास जेव्हा तयार केलं गेलं त्यावेळेस काय झालं, याच्या फॉर्मेशनच्या वेळेस कॉपरमध्ये जेव्हा झिंकला ॲड केलं गेलं त्यावेळेस ब्रासचं फॉर्मेशन झालं. मग काय झालं की कॉपर ॲक्च्युली प्युअर कॉपर होता, त्याच्यामध्ये झिंकचे जे फॉरेजिन ॲटम होते होस्ट प्लेसच्या जागेवर जाऊन बसले आणि त्यामुळे काय झाली, ही इम्प्युरिटी क्रिएट झाली. दिस इज व्हॉट अ फॉरेजिन म्हणजे अ सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्स त्याला म्हटलं जातं. तर म्हणून ही जी दिसत आहेत लॅटिस साईडवरती हे झिंकचे ॲटम येऊन बसलेले आहेत, जो आपण ब्रास म्हणतो. दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक. ठीक आहे. पण तसंच जर आपण याच्या व्हॅकन्सी थ्रू लिओवाईंट जी इम्प्युरिटी असते म्हणजे बेसिक इम्प्युरिटी जर याचा विचार केला आपण, दॅट इज व्हॅकन्सीमुळे जो क्रिएट होणारी जी इम्प्युरिटी आहे, ठीक आहे, दॅट इज व्हॉट नथिंग बट तुमची सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट्समध्येच येतो हा, दुसरा काही टाईप नाही आहे. पण त्याच्यामध्ये याने म्हटलं की व्हॅकन्सी आर क्रिएटेड बाय द ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. जेव्हा आपण इम्प्युरिटी ॲड करतो त्यामुळे जी इम्प्युरिटी क्रिएट होते, ठीक आहे ना, दॅट इज व्हॅकन्सी. जी व्हॅकन्सी क्रिएट होते कशामुळे क्रिएट होते, ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी ऑफ आयन्स बाय ऑक्सिडेशन स्टेट. काय, जर ऑक्सिडेशन स्टेटमुळे, ठीक आहे, बिकॉज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम द होस्ट आयन टू ॲन आयनिक सॉलिड. आता जर तुम्ही हे एक्झाम्पल नीट बघितलं असेल इकडे साईडमध्ये, तर इथे बघा एक सोडियम दिला आहे, स्ट्रॉन्टियम दिला आहे आणि क्लोरीन आहे. म्हणजे सोडियम क्लोराईडमध्ये, ठीक आहे, सोडियम क्लोराईडमध्ये जो प्लेस तुम्हाला दिसतो आहे आता, ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक व्हॅकन्सी क्रिएट झाली दिसते इथे. हे वॉइड आहे, एक पूर्ण व्हॅकन्स प्लेस आहे याच्यामध्ये. हा व्हॅकन्स प्लेस काय, हा सोडियम प्लसचा म्हणजे Na+चा एक व्हॅकन्सीचा प्लेस आहे. काय की बिकॉज ऑफ इम्प्युरिटी याच्यामध्ये. आता ही जी स्ट्रॉन्टियमची केस दिसते याच्याकडे काय Sr2+ आयन्स आहेत, ठीक आहे, आणि जो सोडियम आहे याच्याकडे काय एकच प्लस आयन आहे. तर ह्यामुळे काय झालं बघा की इथे जो 1+ आयन होता, हा जो स्ट्रॉन्टियम आहे तो 2+ आहे ना, ठीक आहे. तर ह्याच्यामुळे काय झाले की इथे पण एक Na+ पाहिजे होता, इथे पण एक Na+ पाहिजे होता, पण इथे दोघांचे 2+, Na चे जे 2+ होते, ठीक आहे बघा. हां, तर ह्याच्यामधला जो Srचा 2+ आहे, इकडे जर तुम्हाला इकडे दिसत असेल तर बघा ह्याच्यामधला. आता ही जी जागा आहे ना, इथे काय पाहिजे होता तुमचा, इथे पाहिजे होता Na+, ठीक आहे, आणि इथे पण एक Na+ पाहिजे होता. काय पाहिजे होता, एक Na+ पाहिजे होता. तर दोघं साईडमध्ये जिथे इथे Na+ पाहिजे होता, इथे Na+ पाहिजे होता, ठीक आहे, पण दोघं साईडमध्ये जिथे Na+ पाहिजे होता त्याच्या जागेवरती इथे एक खाली जागा झाली आणि या खाली जागेवरती Sr2+ म्हणजे एक जागा जी घेतली ती Sr2+ने घेऊन टाकली. कोणी घेतली, Sr2+ने. तर काय झालं माहिती आहे का, याच्यामधला जो Na+ होता 1 आणि Na+1 म्हणजे इथला 1 आणि इथला 1 दोघं मिळून किती झाले, +2 झाले. तर हे +2ची जागा कोणी घेतली, दॅट इज Sr2+ने. म्हणजे न्यूट्रलिटी मेंटेन पण झाली आणि इम्प्युरिटी पण क्रिएट झाली याच्यामध्ये, ठीक आहे. दॅट इज व्हॉट वी कॅन सेईंग इट हेअर, की आपण म्हणू शकतो की व्हॅकन्सी आर क्रिएटेड. ही व्हॅकन्सी कावर क्रिएट झाली, दॅट इज बाय ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. ठीक आहे, कुठली होती, Sr2+ला ॲड केल्यामुळे काय झालं की दॅट इज आयन्स विच ऑक्सिडाइड स्टेट डिफरंट फ्रॉम द होस्ट आयन दॅट इज ऑफ ॲन आयनिक सॉलिड. म्हणजे आता Na+ एकच होता, पण याची जी डिफरन्स होता तो Sr2+ होता. तर त्यामुळे काय झालं, Na+ गायब होऊन गेला आणि त्याच्या जागेवरती म्हणजे 2 Na+ गायब होऊन गेले याच्यामधले. जर दिसले ना तुम्हाला, तर हा एक इथे पाहिजे होता आणि इथे एक, म्हणजे असे 2 Na+ पाहिजे होते. तर त्या 2 Na+च्या जागेवरती काय आला, Sr2+, ठीक आहे ना. म्हणजे ही इम्प्युरिटी क्रिएट झाली याच्यामुळे. काय, मोर ऑक्सिडेशन स्टेटमुळे, डिफरंट ऑक्सिडेशन स्टेटमुळे इथे व्हॅकन्सी क्रिएट होऊन गेली, ठीक आहे ना. तर आता याच्या पुढे की जो सेकंड टाईप आहे याच्यामधला इम्प्युरिटीमधला, तो आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल माहिती आहे तुम्हाला, की मध्येच कोणीतरी येऊन बसणं, ठीक आहे ना. जी जागा असते, खाली जागा असते त्याच्या जागेवरती, म्हणजे आपण त्याला वॉइड म्हणतो, अदरवाईज होल म्हणतो त्याला. आपण काय म्हणतो, वॉइड ऑर होल. मग अशा केसमध्ये बघा, इन धिस इम्प्युरिटी ॲटम ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस. म्हणजे एक डिफरंट ॲटम काय करतो, लॅटिस स्ट्रक्चरमधला काय करतो तो, जी वॉइड आहे, जी जागा आहे, खाली जागा आहे, त्याच्यामध्ये काय करतो तो, त्याची जागा घेऊन घेतो. आता इथे बघा,
हा जो आयरन आणि कार्बन आहे म्हणजे स्टेनलेस स्टील जे असतं ना तुमचं दॅट इज मिक्सचर ऑफ आयरन अँड कार्बन. ठीक आहे, तर आयरन अँड कार्बनच्या मिक्सचरमुळे तुम्हाला इथे दिसेल. आता इथे बघा, जर तुम्ही नीट बघतायत तर ह्याच्यामध्ये हे वॉइड्स आहेत, मध्ये मध्ये दिसत आहेत हे वॉइड्स. तर ह्या वॉइड्समध्ये म्हणजे हे वॉइड्स म्हणजे बेसिकली इंटरस्टिशियल साईड्स आहे. आणि अशा इंटरस्टिशियल साईडमध्ये काय कार्बन येऊन बसतोय. हा जो दिसतोय हा कार्बन आहे. हे कार्बन काय करतात, त्यांच्यामध्ये येऊन बसतात. तर ह्याच्यामुळे जी इम्प्युरिटी क्रिएट होते दॅट इम्प्युरिटी नथिंग बट अ इंटरस्टिशियल इफेक्ट. त्याला काय म्हटलं जातं, इंटरस्टिशियल डिफेक्ट्स म्हणजे दॅट इज इम्प्युरिटी, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर म्हणून हा काय करतो दॅट इज नॉर्मल लॅटिक्स जो होता आता ह्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये जो येणारा आहे तुमच्याकडे, ठीक आहे, दिसतोय दॅट इज जो नॉर्मल, हा जो आयरन आहे तो नॉर्मल दिसतो इथे. आणि इथे कार्बन ॲट इंटरस्टिशियल साईडमध्ये तुम्हाला ॲड होताना ते दिसत असतील. ठीक आहे, तर पुढचा जो डिफेक्ट्स आहे आपला दॅट इज नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. स्टायकोमेट्री माहिती आहे आपल्याला, एक स्पेसिफिक रेशो असतो, एक फिक्स रेशो असतो. जसं आपण याच्या आधी बघितला होता हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधला. 2 हायड्रोजन असतील तेव्हा 1 ऑक्सिजन पाहिजे, म्हणजे 2:1चा रेशो आहे वॉटरचा. ठीक आहे, जसा कार्बन डायऑक्साईडमध्ये 2 कार्बन आणि 1 ऑक्सिजन पाहिजे. ठीक आहे, 2:1चा रेशो आहे. तर ह्याच्यामध्ये नॉन स्टायकोमेट्रीमध्ये बेसिकली ही स्टायकोमेट्रीला ते डिपेंड करत नाही आणि ऑब्झर्वही करत नाही. म्हणजे 2:1चा रेशोच असायला पाहिजे इथे, असं नाही आहे. आणि त्यामुळे जो डिफेक्ट क्रिएट होतो दॅट इज नथिंग बट अ नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. म्हणून याला म्हटलं जातं इन दिस द रेशो ऑफ नंबर ऑफ कटायन, ठीक आहे ना, नंबर ऑफ कटायन अँड अनायन बिकम डिफरंट फ्रॉम द इंडिकेटेड. ठीक आहे, जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा काय असतात ते डिफरंट असतात केमिकल फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, तर हा जो डिफेक्ट क्रिएट होतो तो नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं स्टायकोमेट्री ऑफ कंपाऊंड विल बी चेंज. स्टायकोमेट्री ऑफ कंपाऊंड काय होते, चेंज होते. पण स्टायकोमेट्री चेंज झाली तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी फरक यायला पाहिजे, पण असं काही होत नाही. डज नॉट कॉज एनी चेंज इन द क्रिस्टल, म्हणजे क्रिस्टलवरती काही त्याचा इफेक्ट होत नाही. स्टायकोमेट्री चेंज झाली म्हणजे क्रिस्टलवरती इफेक्ट होणार नाही आहे. ठीक आहे, इथे काही फरक पडत नाही. स्टायकोमेट्रीचा क्रिस्टलवरती इफेक्ट होतो पण इथे काही तसा इफेक्ट होत नाही. बट दिस क्रिएट डिफेक्ट क्रिएट करून देतो. ठीक आहे, तर असे जे नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट्स आहेत त्याचे 2 टाईप्स पडतात बेसिकली. त्याच्यामधला जो पहिला टाईप आहे दॅट इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर मेटल म्हटलं ना, काय म्हटलं आहे ना, मेटल. तर फक्त मेटलमध्ये येणारे जे डिफिशियन्सी म्हणजे जे डिफेक्ट्स असतात दॅट इज नथिंग बट मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट्स. म्हणजे असा डिफेक्ट फक्त मेटलमध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे, कशामध्ये पॉसिबल आहे, मेटल म्हणजे जो मेटलचा कंपाऊंड आहे त्याच्यामध्येच काय असे डिफेक्ट्स पॉसिबल असतात. ठीक आहे, जर मी पुढे गेलो याच्या पुढे तर आपल्याला असे दिसतं की दॅट विल बी या डिफेक्ट्समुळे जो आपण म्हणतो आहे मेटल डिफिशियन्सीमध्ये. ठीक आहे ना, जो मेटल डिफेक्ट्स आहे, मेटल डिफिशियन्सीचा जो डिफेक्ट आहे दॅट विल बी हिअर. जो पॉझिटिव्ह मेटल आयन आहे ना, काय करतो पॉझिटिव्ह मेटल आयन. ठीक आहे, याच्यामधला जो पॉझिटिव्ह मेटल आयन आहे दॅट इज पॉझिटिव्ह मेटल आयन आर मिसिंग. काय असतो याच्यामधला एक पॉझिटिव्ह मेटल आयन मिसिंग असतो फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साईड. मग आता इथे बघा, जे तुम्हाला दिसत असेल तर बघा, तर ह्याच्यामधला एक पॉझिटिव्ह मेटल आयन पाहिजे होता. काय पाहिजे होता, निकेल दिलेला आहे ना, निकेल ऑक्साईड आहे. हा कुठला आहे तो, निकेल ऑक्साईड. तर ह्या निकेल ऑक्साईडमध्ये बघा की 2+ एक आयन इथे पाहिजे होता. दिसतोय हा सगळा इथे दिसतं याच्यामध्ये. तर हे 2+ इथे पण एक 2+ पाहिजे होता, पण तो 2+ काय गायब आहे. आणि हा काय करतो इथे एक व्हॅकन्सी क्रिएट करून देतो आहे. आणि अशा व्हॅकन्सीमुळे जो डिफेक्ट क्रिएट होतो दॅट इज व्हॉट, दॅट इज पॉझिटिव्ह मेटल आयन आर मिसिंग फ्रॉम द देअर मेटेड. म्हणून त्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हटलं जातं, देअर ओरिजिनल लॅटिस साईड. आणि जो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे, जो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे बॅलेन्स बाय द कटायन ॲट द सेम मेटल. म्हणजे ह्या मेटलमध्ये जर तुम्ही नीट बघितलं असेल, आता काय झालं आहे की जर 2+ गायब असतील तर 2 निगेटिव्ह अनबॅलन्स होऊन जातील, न्यूट्रल असायला पाहिजे. ठीक आहे, पण इथे न्यूट्रल करण्यासाठी काय केलं जातं, हा जो एक्स्ट्राचा याच्यामध्ये दिसतो Na3+, हे 2 न्यूट्रलला काय करतो बॅलन्स करून घेतो. कारण यांच्यामध्ये बघा हा 3+ आहे, काय लिहिलं आहे 3+ दिसतोय, हा आहे तुमचा 3+, हा आहे 3+, म्हणजे एक इथे दोघं काय करतात 2 न्यूट्रलला बॅलन्स करून टाकतात. तर असा जो डिफेक्ट आपण म्हणतोय आता तो आपला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा जो डिफेक्ट तो दॅट इज एक्सेस डिफेक्ट आहे, म्हणजे मेटल एक्सेस डिफेक्ट. एक्सेसचा अर्थ जास्तीचा, एक्स्ट्राचा. तर याच्यामध्ये बी 2 टाईप्स येतात.
एक्सेस मेटलमध्ये पण, की याच्यामध्ये जो पहिला येतो की जो एक न्यूट्रल ॲटम आहे, ठीक आहे ना, काय न्यूट्रल ॲटम जो पहिला टाईप आहे याच्यामधला, या डिफेक्टमधला, दॅट इज अ न्यूट्रल ॲटम ऑर ॲन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन, ठीक आहे, एक न्यूट्रल ॲटम असेल किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन असेल, ऑक्युपाय करतो इंटरस्टिशियल पोझिशनला, म्हणजे जी खाली जागा आहे तिथे काय करतात, एक न्यूट्रल म्हणजे एक एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह आयन येऊन बसतो, ठीक आहे. म्हणून दॅट इज जसा झिंक ऑक्साईड आहे प्रेझेंट टू वेज, म्हणजे याच्यामध्ये जो डिफेक्ट असतो तर झिंक ऑक्साईड दोन पद्धतीने आपल्याला प्रेझेंट असताना दिसतो. दोन पद्धतीने हा तुम्हाला ऑब्झर्व होतो. कसा की झिंक ऑक्साईड लॅटिस वन न्यूट्रल झिंक जो असतो ना तो प्रेझेंट असतो, म्हणजे एक जास्तीचा जो झिंक आहे जो न्यूट्रल आहे, म्हणजे Na+- दोघं आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे त्याला झिंक जो प्लस मायनस आहे त्याला तो मध्ये ॲड जरी झाला, इंटरस्टिशियल पोझिशनवरती जरी गेला तरी त्याची जी न्यूट्रलिटी आहे म्हणजे प्लस मायनस चार्जेसची, कारण एका प्लसला दुसरा मायनस पाहिजे, नाही तर तो अनबॅलन्स होऊन जातो. तसाच इथे पण जो झिंक आहे तो एक्स्ट्राचा इंटरस्टिशियल पोझिशनवरती जातो, पण तो स्वतःला बॅलन्स ठेवतो, म्हणजे स्वतः बॅलन्स असतो, म्हणून मधल्या न्यूट्रलिटीला त्याचा काही इफेक्ट होत नाही, ठीक आहे. म्हणून दॅट इज प्रेझेंट ॲट द इंटरस्टिशियल स्पेस. व्हेन हा दुसरा जो पद्धत आहे, म्हणजे इथं जर पहिला की न्यूट्रल असतो, दुसरामध्ये काय असतो की झिंक ऑक्साईड जेव्हा डिस्प्लेस होतो, म्हणजे जेव्हा हीट केला जातो झिंक ऑक्साईडला, हा डिकम्पोज व्हायला लागतो. कसा डिकम्पोज होतो, झिंकचे 2+ आयन्स, ठीक आहे, 2+ आयन्स प्लस जो अर्धा म्हणजे जो ऑक्सिजन आहे, एक ऑक्सिजन, ठीक आहे, 1/2 O2 लिहितात त्याला, आणि त्याच्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक्स्ट्राचे बाहेर निघून जातात, ठीक आहे. असे जे 2 एक्स्ट्राचे एक्सेस आहेत, म्हणजे द एक्सेस झिंक 2+ आयन्स आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल साईड, म्हणजे हे जे 2+ आयन्स आहे ना ते इंटरस्टिशियल साईडवरती बसून जातात, गोळा होतात. अँड इन द लॅटिक्स ऑल्सो द इलेक्ट्रॉन जो आहे 2+ आयनचा डिफ्यूज होतो इन द क्रिस्टल ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस, म्हणजे 2+ आयन्स पण काय करतात, इंटरस्टिशियल पोझिशनवरती जाऊन बसतात. तर हा झाला याच्यामधला पहिला टाईप, ठीक आहे. दुसरा टाईप आहे बाय अनायन व्हॅकन्सीज. कशामुळे, अनायन व्हॅकन्सी और कलर म्हटलं जातं, और एफ सेंटर म्हटलं जातं. कलर म्हणजे कलरलेसला कलरफुल करण्याचं काम जे करतं तेच आहे. म्हणजे एफ सेंटरचा अर्थच आहे की इलेक्ट्रॉन सेंटरमध्ये जाऊन बसतो, आणि ह्याच्यामुळे जो कलर चेंज होतो तो आपल्याला इथे ऑब्झर्व होतो ह्या व्हॅकन्सीमध्ये, ठीक आहे. बाय अन अनायन व्हॅकन्सी और कलर एफ सेंटर म्हटलं जातं. ह्याच्यामधले दिस टाईप ऑफ डिफेक्ट्स इम्पार्ट्स, ठीक आहे ना, इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस क्रिस्टल. म्हणजे ह्या टाईपचा जो डिफेक्ट आहे हा काय करतो, जर असा डिफेक्ट आलाच क्रिस्टलमध्ये तर काय होईल माहिती का, ज्या क्रिस्टलला कलर नाही आहे, कलरलेस क्रिस्टल, जसं आपण म्हणतो सोडियम क्लोराईडचा जो क्रिस्टल आहे, व्हाईट क्रिस्टल दिसतो ना आपल्याकडे सॉल्टचा, जर ह्याला हीट केलं, गरम केलं, तर त्यावेळेस हा पिवळा होऊन जातो, ठीक आहे. काय होतो, पिवळा होतो, म्हणजे ह्याचा कलर जो चेंज होतो, ठीक आहे, कलर चेंज होतो. तसाच म्हणता राहतं की दॅट इज द टाईप ऑफ डिफेक्ट इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस क्रिस्टल, म्हणजे कलरलेस क्रिस्टलला ज्याला कलर नाही त्याला कलर देण्याचं काम हा डिफेक्ट करून देतो, ठीक आहे. सो आफ्टर दॅट जर आपण इथे ह्याच्यामध्ये गेलोच, ठीक आहे, हा जो दिसतो ना तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जे सांगतो ना, झिंक जो होता आपला हा एक्सेस आहे, एक्स्ट्राचा झिंक आहे, हा बाहेरून आलेला आहे, हा झिंक आहे. तर इथे हा न्यूट्रल करतो आहे बघा, इथे दिसतं. तर ह्यांच्यामध्ये त्याला काही फरक नाही पडत आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा हा पूर्ण क्रिस्टल होता, याच्यामध्ये झिंक 2+ ऑलरेडी आहे, 2- पण आहे, पण हा एक्स्ट्राचा न्यूट्रल आहे, आणि याच्यामुळे पण न्यूट्रलिटीला काही फरक पडत नाही. 2+, 2- पण सगळीकडे तुम्हाला दिसायला भेटेल. हा एक्स्ट्राचा फक्त जाऊन मध्ये बसलेला आहे वॉइड एरियामध्ये, ठीक आहे, एक्सेस आहे, ठीक आहे. त्याला म्हटलं तर दॅट इज झिंक ॲटम ॲट इंटरस्टिशियल साईडमध्ये दिलेला आहे. तसंच जर तुम्ही पुढे या टाईपमध्ये जर बोलायला म्हटलं बाय आयनमध्ये, याच्यामध्ये जो सोडियम क्रिस्टलचा आपण म्हणतो आहे ना, आता हा दिसतो आहे, आता ह्या तर याच्यामध्ये झिंक प्लसमध्ये आहे. आता हा जो 2+ आहे ना, ठीक आहे, हा प्लस आहे, पहिले न्यूट्रल होता, आता हा न्यूट्रल नाही आहे. याच्यामधले 2 केस होते, ठीक आहे. एक झिंक 2+ जो होता ना, 2+ तो वाईड एरियामध्ये जाऊन बसला, परत जे इलेक्ट्रॉन्स पण होते ना ते वाईड एरियामध्ये येऊन बसले, ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हणत होतो पहिल्या केसमध्ये दिसतं की ह्याच्यामध्ये जेव्हा हे होतं आहे ना, ठीक आहे, की 2+चा जो झिंक आहे हा काय करतो आहे, ट्रॅप इंटरस्टिशियल साईडमध्ये जाऊन बसतो. तसाच जो इलेक्ट्रॉन्स डिफ्यूज होतात, म्हणजे हे जे 2+चे इलेक्ट्रॉन्स आहेत डिफ्यूज होतात, क्रिस्टल ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साईडमध्ये जाऊन बसतात हे पण, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पण तेच आहे की हा जो पूर्ण दिसतो आहे तुम्हाला, ही जी केस आहे ह्याच्यामध्ये पण दिसतं हे
हे तेच काम करतं आहे. हे जे 2+ झिंकचे जे बाहेर आलेले होते, ठीक आहे ना, डिफ्यूज झाले, तर हे इंटरस्टेशियल स्पेसमध्ये आले आणि हे पण इलेक्ट्रॉन्स काय झाले, इंटरस्टेशियल स्पेसमध्ये येऊन बसले. म्हणजे 2J- तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसत होते त्यावेळेस. म्हणून असाच तो आहे, दॅट इज सोडियम क्लोराईड आहे. फॉर एक्झाम्पल जर याचा विचार केला की हीटेड जर केलं आपण ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचरला, तर त्यावेळेस काय होतं की हीट होताना जो एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आहे हा सोडियम क्लोराईडला जर हीट केलं, तर त्यावेळेस जो Cl- आयम आहे, ठीक आहे, सोडियम वेपर आहे, सोडियम ॲटम्स आर डिपॉझिटेड ऑन द क्रिस्टल फेस. कशावरती डिपॉझिट होतात, क्रिस्टल फेसवरती डिपॉझिट होतात सोडियमचे ॲटम्स. अँड दॅट क्लोरीन, ठीक आहे, दॅट क्लोरीन आयन डिफ्यूज टू द क्रिस्टल सरफेस क्रिएटिंग द व्हॅकन्सी. काय करतात, व्हॅकन्सी क्रिएट करून देतात. आणि अशा व्हॅकन्सीमुळे, ठीक आहे ना, दॅट इज क्लोरीन आयन कंबाईन टू Na+ सोबत कंबाईन करून घेतो, ठीक आहे. तर Na+ सोबत म्हणजे हा जो आयन आहे, जो इलेक्ट्रॉन आहे, तो बाहेर निघून जातो ह्याच्यामधला, ठीक आहे. दिसतोय का ह्याच्यामधला जो सोडियम तुम्हाला दिसतोय, ह्याच्यामधला बघा, ह्यामधला जर नीट रिॲक्शन बघितली तुम्हाला, सोडियम आणि क्लोरीन एकत्र येऊन जातात, सोडियम क्लोराईडला फॉर्म करून देतात. आणि हा जो इलेक्ट्रॉन होता ना, एक बाहेर निघून गेला. आणि हा एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन काय करतो माहिती आहे का, एक इंटरस्टिशियल जे साईड आहे, ठीक आहे, मधली साईड दिसते, सेंटरमध्ये जाऊन बसतो. आणि ह्या सेंटरमुळे गेलेल्यामुळे ह्याचा पूर्ण कलर चेंज होऊन जातो. म्हणजे सोडियम क्लोराईड येलो कलरमध्ये कन्वर्ट होऊन जातो. म्हणून त्याला म्हटलं जातं सोडियम क्लोराईड शोज अ कलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ F सेंटर. यालाच F सेंटर म्हटलं जातं, जो कलर चेंज करतो त्याला. अँड अगेन दॅट जर तुम्ही हा स्ट्रक्चर नीट बघतायत तर ह्या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे ना. तर हे आहे आपले इम्प्युरिटीज, ठीक आहे, डिफेक्ट्स होते, त्यांना आपण ऑलरेडी डिस्कस केलं.